ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये पूजा अर्चा करण्यास कोर्टाची परवानगी। तळघरातल्या मूर्तींची पूजा करण्यास व्यास परिवाराला हिरवा कंदील। महाविकास आघाडीमध्ये अजून वंचितचा समावेश नाही। प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य। 2 फेब्रुवारीच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट करा। आंबेडकरांची महाविकास आघाडीकडे मागणी। मनोज जरांगेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान द्यावं। छगन भुजबळांचं चॅलेंज। झुंडशाही समोर सरकार झुकल्याची टीका। गावागावात उन्माद सुरू असल्याचा आरोप। मराठा आरक्षणाचा विषय कोर्टात जाण्याची शक्यता। आरक्षणासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, अजित पवारांच्या आमदारांना सूचना। संजय राऊतांचे राहुल कनाल यांच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप। तर आरोप सिद्ध करा, अन्यथा खासदारकीचा राजीनामा द्या। राहुल कनाल यांचं राऊतांना चॅलेंज। मुंबईमध्ये सत्ताधारी आमदारांनाच विकास निधीचं वाटप। ठाकरे गटाच्या आमदारांना निधी न देण्याचे आदेश। अजय चौधरींचा मुख्यमंत्र्यांवर आरोप। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन। राष्ट्रपतींकडून सरकारच्या कामांचं कौतुक। राम मंदिर निर्माणाचं स्वप्न पूर्ण केल्यानं शाबासकीची थाप। तर काश्मीरमध्ये कलम 370 इतिहास जमा झाल्याचं विधान। उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। विरोधकांनी संसदेची प्रतिष्ठा राखावी। पंतप्रधानांचं आवाहन। तर गोंधळ घालणाऱ्यांना पश्चात्तापाची संधी असल्याचंही वक्तव्य। नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकावर आयकर विभागाचे छापे। 50 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांकडून शहरातील वेगवेगळ्या भागात कारवाई। कोल्हापुरात बेकायदेशीर धार्मिक स्थळावर कोल्हापूर महापालिकेची कारवाई। लक्षतीर्थ वसाहतीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 5व्यांदा ईडीचं समन्स। मद्य घोटाळ्याप्रकरणी 2 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी ईडीची टीम दाखल। कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी। सोरेन यांच्या अटकेची शक्यता। जायकवाडीमध्ये सध्या 38.42% पाणी साठा उपलब्ध। पिण्यासाठी पाणी राखीव। उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय। मंदिरं पिकनिक स्पॉट नाही। गैर हिंदू असलेल्यांना शपथपत्र देऊन मगच मंदिरात प्रवेश द्या। मद्रास हायकोर्टाचा निर्णय। उत्तर भारतामध्ये जोरदार बर्फवृष्टी। काश्मीरच्या डोंगरांवर बर्फाची चादर। शिमला, उत्तरकाशी, गंगोत्री धाममध्ये ही बर्फवृष्टी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।